नवरात्री सुरू झालेले आहेत आणि झटपट बनणारा उपवासाचा नाश्ता म्हणजेच भगर बनवणार आहोत आज आपण। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 1 पाव भगर घेतलेली आहे आणि छान अशी धुवून घेतलेली आहे। बघा 2 पाण्याने मी हा भगर धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर इकडे मी 2 आलू बारीक कापून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर 5 ते 6 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत। थोडे शेंगदाणे घेतलेली आहे आणि थोडा जिरा घेतलेली आहे। आता आपल्याला भगर फोडणी घालायचं आहे, तर त्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर आता आपण हे शेंगदाण्यांना छान असं फ्राय करून घेऊया। शेंगदाण्याचा कलर थोडंफार चेंज होऊ द्यायचा आहे, थोडं डार्क होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघा शेंगदाणे छान असे फ्राय झालेले आहेत। मी या भगरमध्येच हे शेंगदाणे काढून घेत आहे। तर बघू शकता या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत, एकदम जास्त जळू पण नाही द्यायचा आहे। आता आपण याच तेलामध्ये थोडा जिरा टाकून घेऊया। जिरा टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे आलू पण टाकून घ्यायचे आहेत आणि आता या आलूंना छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे आलू छान फ्राय होऊ द्यायचे आहेत। काही वेळानंतर बघू शकता आलू थोडेफार शिजलेले आहेत, म्हणजे आलू अर्धवट शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत। मिरच्या टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे आणि या मिरच्यांना 1-2 मिनिटं छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे मीडियम गॅसवर। काही वेळानंतर बघू शकता मिरच्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत। आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर हा सेंधा नमक आहे, म्हणजे जो पिंक सॉल्ट येतो तो आहे। तर मी इथे टाकलेली आहे 1.5 चम्मच। छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे भगर टाकायचं आहे, जे भगर आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। सर्व भगर आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे छान परतून घेऊया। छान असं परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे। तर जेवढा भगर घेतला आहे त्याचा दुप्पट पाणी टाकायचं आहे, म्हणजे मी पाऊण ग्लास भगर घेतलेली होती, तर 1.5 ग्लास पाणी मी इथे टाकत आहे। तर बघू शकता आता याला उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस फुलच ठेवायची आहे। काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे, म्हणजे 5 ते 6 मिनिटांनंतर छान उकळी आलेली आहे। आता गॅस स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवर 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर काही वेळानंतर आता बघूया 6-7 मिनिटं झालेले आहेत आणि बघा हा भगर छान असा पकलेला आहे, म्हणजे शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि किती कमी वेळेत म्हणजे 15 मिनिटांमध्ये भगर तयार होऊन जाते। तर आता आपण हा भगर एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता कसला भारी अगदी असा पुलाव असतो ना, पुलावसारखा तयार झालेला आहे हा भगर। आणि बघू शकता किती छान असा मोकळा मोकळा झालेला आहे हा भगर, म्हणजे भगरचे एक दाणे असे अलग निघालेले आहेत आणि बघू शकता बघायला पण किती सुंदर दिसत आहे आणि खायला पण खूपच चविष्ट लागते। तर एकदा तरी या पद्धतीने या नवरात्रीच्या उपवासामध्ये हा भगर नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।